नंदनवन पुलिस थाने की हद में कल रात 8 बजे ट्रांसपोर्ट लाइन भंडारधराग में नीरज भोयर, विशाल राउत, विलास वानखेड़े इन 3 दोस्तों में पैसों के लेन देन को लेकर झगड़ा हुआ, जिसके बाद तीनों देशपांडे लेआउट आए, जहां विलास ने विशाल और नीरज को हथियार से गंभीर जख्मी कर दिया। उपचार हेतु दोनों को अस्पताल ले जाया गया, जहां नीरज भोयर को मृत घोषित कर दिया गया। फिलहाल पुलिस ने आरोपी विलास वानखेड़े को गिरफ्तार कर आगे की जांच शुरू कर दी है। काल रात्री 8 वाजता ट्रान्सपोर्ट लाईन भंडारदरा या ठिकाणी नीरज भोयर, विशाल राऊत आणि विलास उर्फ मटर वानखेडे या 3 मित्रांमध्ये पैशाच्या देवाणघेवाणीवरून भांडण झालेलं होतं। त्यानंतर हे तिघेजण देशपांडे लेआउट या ठिकाणी आले आणि देशपांडे लेआउट या ठिकाणी पुन्हा आरोपी विलास वानखेडे आणि त्याचे काही साथीदार यांनी नीरज भोयर आणि विशाल राऊत यांना फरशीने आणि धारदार हत्याराने वार करून गंभीर जखमी केले। या दोघांनाही पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आणि त्या ठिकाणी उपचार चालू असताना नीरज भोयर हा डेथ झालेला आहे। पोलिसांनी त्यांच्यावर कलम 302, 307 या कलमाखाली गुन्हा दाखल केलेला आहे। त्या गुन्ह्याचा तपास सुरू आहे। या गुन्ह्याच्या तपासामध्ये विलास वानखेडे यास आम्ही आता ताब्यामध्ये घेतलेला आहे आणि त्याच्याकडून इतर आरोपींची माहिती प्राप्त करून पुढील कारवाई आम्ही चालू केलेली आहे। लवकरच त्याच्या इतर साथीदारांची पण नावं निष्पन्न होतील, त्यांना ताब्यात घेऊन पुढील कारवाई आम्ही करून घेत आहे। बरोबर आहे, या प्रकरणामध्ये जो आरोपी विलास वानखेडे यास आम्ही ताब्यात घेतलेला आहे त्याचे काय गुन्हेगारी रेकॉर्ड आहे पूर्वीचे। त्याचप्रमाणे यामध्ये जो मयत झालेला आहे नीरज भोयर याचे पण गुन्हेगारी रेकॉर्ड आहे, तर ते रेकॉर्ड सविस्तर तपासून त्यांच्यावर अधिक कडक कारवाई करण्याची आम्ही तजवीज ठेवलेली आहे। इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक। अनुभवी डॉक्टर्स से सज्ज, सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान। इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने, महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर।